चांगलं क्रिकेट गावदेव चषक 2024-25च्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या भेटीस आलं. आयोजकांची मेहनत आपण पाहताय, त्यांनी घेतलेली ही मेहनत आहे, अफाट मेहनत त्यांची आपल्याला या स्पर्धेसाठी सातत्यानं पाहायला मिळते. प्रत्येकावरती अगदी बारकाईनं लक्ष दिलं जातं. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. खेळाडूंचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रेक्षकांची अगदी बसण्याची देखील व्यवस्था फार चांगली त्यांनी केलेली आहे, त्यांचं विशेष कौतुक. हलक्या हातानं कट केलाय, चेक केलाय शॉट. पहिला चेंडू हलक्या हातानं स्केअर करत असताना कुशल गुरव आपल्याला पाहायला मिळतोय. गुणवंत खेळाडू आहे, त्याची गुणवत्ता आता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते का हे आता पाहणं गरजेचं आहे. समोर उमेश, अगदी आपण पाहतोय ऑन साईडला हा फटका खेचायचा होता. बॅट ड्रिल करून दाखवतोय मला फटका अशा प्रकारचा खेचायचा होता, परंतु चेंडू अगदी पडल्यानंतर खाली राहिला. समरण डिलिव्हरी पाहायला मिळाली उमेशच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. कुशलला 2 चेंडूंवरती थांबवलाय. अकाउंट ओपन करू देत नाहीये. एवढी दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टनने आता कानमंत्र दिला. हा फटका चांगला आहे, हा खूप टप्प्याचा होता, थोडासा रूम दिला, त्याच्यावरती फटका सजवलाय, कव्हर पॉइंटला चाललाय, सीमारेषेच्या पलीकडे. कुशलच्या बॅटमधून येतोय चौकार, मिळतील 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. कुशलच्या बॅटमधून 2 चौकार आले, 1 सिंगल आली. अभि देवगरच्या बॅटमधून 1 सिंगल आली. 2 चेंडू कुशल मात्र निर्धाव खेळला, परंतु त्याची भरपाई देखील त्यानं भरून काढली आहे. 10 धावा धावफलकावरती अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये टार्गेट सेट करायचं आहे. कशा प्रकारे आता टार्गेट सेट केलं जाईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय या मैदानावरती धावा येणं थोडं कठीण आहे, परंतु त्या कठीण परिस्थितीला आता इथून मात द्यावी लागेल. आणि धावांचा पंकज झालाय दुसरं षटक घेऊन. कट करायचा प्रयत्न होता, परंतु बॅटला अगदी ब्रश झाला चेंडू. यष्टीरक्षकाकडे निघालाच होता. कॅप्टन आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. राकेश त्यानं पकडलाय झेल आणि इथे कॅप्टनला माघारी धाडलाय. अभि मात्र स्वतःवरती नाराज आहे. त्याला फटका अगदी वेगळा खेचायचा होता, परंतु बॅटला बॉल स्पर्श झाला आणि त्याची विकेट इथं मात्र महत्त्वपूर्ण.
थँक्यू थँक्यू. स्वप्नील माली जे आम्हाला खऱ्या अर्थानं भोजनासाठी सोडण्यासाठी आले होते, त्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं. फार चांगलं समालोचन त्यांचं देखील आहे. कामामध्ये बिझी असल्यामुळे त्यांना जास्त वेळ मिळत नाही, परंतु फार चांगलं समालोचन ते देखील करतात. इथे मात्र आपण पाहताय फलंदाज इथे मात्र बाद झालाय विशाल. एक चौकार आला त्यानंतर मात्र बाद झाला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो एक चौकार देखील आला, परंतु 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. त्यानं धावा खर्च केल्या 4, 2 विकेट त्यानं मिळवल्यात. एक डॉट बॉल देखील आला. अभिला बाद केलं, विशालला देखील बाद केलं. प्रकाश चौथ्या क्रमांकावरती गेलाय मैदानामध्ये. ऑन साईडला हा फटका खेचायचा होता, अगदी शरीरावरती चेंडू आदळला. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. कुशलला स्ट्राईक हवी आहे. शेवटचा चेंडू आता बाकी या षटकातील. आता जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे हवी आहे. धावसंख्येचं टार्गेट आता सेट करायचं आहे. आतापर्यंत धावा आपण पाहतोय 15 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. कडाव विपक्ष आपण पाहताय भडवल ब. ही मॅच आपल्याला पाहायला मिळते संध्याकाळच्या 17 मध्ये आपण पाहताय. यावेळी फटका फसला हवेमध्ये. अगदी 3-3 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु राकेशने इथे झेल पकडली आहे, कारण त्याला माहिती ही झेल महत्वपूर्ण आहे आणि ती झेल त्याने मात्र टिपली आहे. कुशलला इथून मात्र माघारी परतावं लागतंय. दोन षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावफलक पाहायला मिळतंय 15 धावा धावफलकावरती. 3 बाद 15. प्रकाश आणि त्याच्या साथीला प्रथमेश पाहायला मिळतोय. 6 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. प्रकाश आणि प्रथमेश हे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. राकेश आता मात्र गोलंदाजीसाठी आला. इथून चांगली कामगिरी करावी लागणार आहे राकेशला. कमी गतीनं टाकला होता, त्याला पीक केलं. अगदी मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे चेंडू चाललाय षटकारासाठी. फलकावरती या षटकाराच्या साह्यानं धावा येत नव्हत्या. शेवटचं षटक चालू झालं. पहिला चेंडूवरती षटकार आला. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये ऍड होते. 22 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. राकेशचा शेवटचं षटक आहे, स्लॉगरचं षटक आहे. चांगली मॅच निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. कडाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये भडवल ब.
हा चांगला फटका, यावेळी ड्राईव्ह केलाय, कव्हर मधून चेंडूला काढलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, वेगानं येतील तोपर्यंत चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडं, चौकार चांगला. चौकार आला, चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 26. 4 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला प्रकाश बदेच्या बॅटमधून आपल्याला. हे क्रिकेट आणि क्रिकेटमधलं मादक सौंदर्य आपल्याला या ड्राईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगलं क्रिकेट, एक प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आणि तसा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. कमी गतीने टाकला होता, पिक करता आलं नाही, व्यवस्थित बॅटवरती आलं नाही. सिंगल धाव कंप्लीट झाली. वेगानं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, डेंजर एंड झोन कडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे फलंदाज होईल बाद. चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. राकेशच्या माध्यमातून पडल्यानंतर थोडंसं चेरूने हरकत देखील केला, स्विंग अँड मिस केला, नितू गेला. 6व्या क्रमांकावरती मैदानामध्ये धावसंख्या आपण पाहताय 27. हा आणखीन एक डॉट बॉल. जिथे धावांची गरज आहे तिथे मात्र निर्धाव चेंडू खेळून काढले जात आहेत. नेतूच्या माध्यमातून सलगचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय शेवटच्या षटकामध्ये. एक चौकार आणि एक षटकार आल्यानंतर आता मात्र चांगली गोलंदाजी साकारतोय आपण पाहताय राकेश. स्विच इट करण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉप मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फ्लाइंग स्लिप मध्ये सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील इथं घेताना फलंदाज बाद झाला. समोर
लोकांनी खऱ्या अर्थानं तुमच्यावरती विश्वास दर्शवलाय आणि तुम्ही देखील त्या विश्वासाने खऱ्या अर्थानं पंचांची भूमिका पार पाडताय. तुमचं विशेष कौतुक. त्यानंतर आमचे स्वप्नील माली यांनी चांगलं समालोचन केलं, त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. उद्याच्या दिवसामध्ये थोडीशी तयारीनिशीर ते उतरतील. उद्याच्या दिवसामध्ये अगदी प्रत्येक इनिंगमध्ये तुम्हाला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. वाकसचा आवाज आपल्याला निश्चितच ऐकायला मिळेल. आता ते थोडेसे प्रॅक्टिस करतायत. या संपूर्ण आयोजनामध्ये आपण पाहताना भरपूर सारी मेहनत ज्या आयोजकांनी घेतली गावदेव चषक 24-25 हे उभारण्यासाठी, ते आमचे आदरणीय राजेंद्रजी वैखिरे, नवनाथजी माली, जॉन्टी दलवी, त्यानंतर ऋतिक दलवी आणि त्यांची संपूर्ण टीम, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी फार सारी मेहनत घेण्यात आली आणि त्यांच्या मेहनतीतून साकार होणारी ही स्पर्धा, या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातील ही पहिली क्वार्टर फायनल आपण पाहताय. एकीकडे तुम्ही पाहताय कडाव, त्यांना फाईट करते भडवल ब. पहिलं षटक घेऊन आलाय कुशल गुरव, त्याच्या समोर आपण पाहतोय समीर. चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षकाला फक्त पाहत राहावं लागलं. मिड ऑफला क्लिअर करत असताना लॉंग ऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या पलीकडे. 29चा पाठलाग करत असताना समीरच्या बाट मधून आलाय कुशल गुरवच्या विरोधामध्ये पहिला चौकार. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त वेगवान पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूमध्ये कौशल गुरवचा वेग आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेगानं हा चेंडू मात्र त्याने हाताळला होता. समीरनं मात्र फक्त पाहत राहिला. डॉट बॉल आला. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कट केलाय, कव्हर पॉइंटला चेंडू चाललाय, सीमा पार, येतोय चौकार. आठ धावा धाव फलकावरती. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे पुनश्च त्याच रिझन मध्ये, तोच फटका आणि रिझल्ट देखील तोच, चौकार. आणखीन एक जबरदस्त फटका, यावेळी अगदी साईड स्क्रीनच्या बाजूनं कुशल गुरावरती हल्ला चढवत समीरच्या बाट मधून आला षटकार आणि या षटकारानं धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 18.
अभि देवगरे अगदी वेगानं आलेत आणि इथे मात्र अगदी धावत येऊन ही झेल कंप्लीट केली. काय फिल्डिंग केली. गरज 18 धावा धावफलकावरती पाहताय. 18 धावा धावफलकावरती. शेवटचे 12 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. दुसरा षटक घेऊन आलाय नीतू माली. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या समोर आपण पाहतोय राकेश. नीतूला चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजीमधून चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक आपल्या टीमला करून द्यावा लागेल. समोर अगदी आपण पाहतोय राकेश सारखा फलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 18 धावा तब्बल समीरच्या बॅटमधून आपण पाहितला. वेट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची वाट पाहिली. त्यानंतर मात्र कट करायचा प्रयत्न केला परंतु चेंडूने अगदी वेग पकडला आणि डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आला. डॉट बॉल नाही इथं सुरुवात झाली. 11 चेंडू 11चं समीकरण आता आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहताय अभि देवगरेने अप्रतिम झेल पकडला आणि तिथे समीरला मात्र बाद व्हावं लागलं होतं. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आउटसाइड दी ऑफ स्टंप. चांगला दर्जेदार चेंडू यावेळी पाहायला मिळतो नीतू मालीचा. एकदा डिस्कस करा आणि त्याच्यानंतर निर्णय.
बॉलला एक एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 19 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. नीतू माली जबरदस्त गोलंदाजी करतोय. राकेशला देखील थांबवण्याची ताकद त्याच्याकडे आणि त्या ताकदीने मात्र मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. सातत्यानं चांगला गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं. आनंद 11 कडाव टीमकडनं आपण पाहतो नीतू मालीची चर्चा सातत्यानं राहिली आहे. मेडन षटक टाकलं होतं, 1 धावेची गरज होती तेव्हा. आता तोच नीतू माली पुनश्च एकदा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना. स्टॅकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर अगदी अंगावरती आला. हाईट फॅक्टर इथे मात्र दर्शवलं जात आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आली आहे. 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक जाऊन पोहोचले आपण पाहताय. रन किती आला तू ते सांग. 21 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नीतू मालीच्या माध्यमातून. राकेश ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळतं. फुलटॉस बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. प्रयत्न केले जात आहेत परंतु तोपर्यंत चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे 8 चेंडू आणि 4 धाब्यांची अजूनही गरज आहे. चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका, चांगली फील्डिंग मिड ऑफ क्षेत्रामध्ये. डॉट बॉल आलाय. 7 चेंडू 4 ची गरज आहे. या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. समोर स्ट्रायकिंग एंडवरती राकेशला आपण पाहतोय. नीतू मालीने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. देखील इथे फटका फसलाय. बॅक टू द बॉलर. झेल इथे मात्र कंप्लीट झाला. राकेशला इथून परतावला आईन मोक्याच्या बेली. शेवटचे 6 चेंडू 4 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय गोलंदाज दर्शन. 6 चेंडू 4 धाब्यांची गरज असताना दर्शनला गोलंदाजीसाठी बोलवण्यात आला. शेवटचे 6 चेंडू निर्णायक 6 चेंडू 4 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. अटॅकिंग फिल्डिंग मैदानामध्ये सजवली जाते. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज उमेश, नॉन स्ट्राइक एंडवरती प्रमोद. हा फटका अगदी वेगानं आले चेंडू पर्यंत. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट झाली आणि इथे आता मात्र सहजरित्या 2 धावा कंप्लीट झालात.
दोन धाब्यांची अजूनही गरज आहे 5 चेंडूंमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय कॅप्टननं थोडंसं चेंजेस केलं आणि इथे स्विमर काढलाय. पार्ट टाइम स्विमर गोलंदाजीसाठी आलाय. त्यानं पहिला चेंडू अप्रतिम फेकला, परंतु थोडीशी मिसफील्ड झाली. त्या ठिकाणी 2 धाबा आपल्याला लगेच पाहायला मिळाल्या. आता मात्र फिल्डिंगची व्यूहरचना करताना पुनश्च टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. हालचाल करत असताना सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. मॅच तेवढी अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. अंपायरचं बोट आकाशाकडे. रनआउट झालाय. मॅच मध्ये ट्विस्ट करणारा चेंडू इथे मात्र डिलिव्हर्ड झालाय. पार्ट टाइम स्विमर जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. हा देखील फटका चांगला आहे. त्या ठिकाणी नीतू माली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चुकी घडली आहे. रनआउटची संधी होती, परंतु ते संधीचं सोनं करता आलं नाहीये. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहताय दर्शनकडनं होतीये, परंतु त्याला आता 7 सतरक्षकाची लागणं देखील तितकंच गरजेचं होतं. ही विकेट जर आली असती ना तर या मॅच मध्ये अगदी मजा आली असती. 3 चेंडू बाकी आहेत. 1 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी होती मैदानामध्ये दर्शनकडून. चांगली गोलंदाजी. अटॅकिंग फिल्डिंग मैदानामध्ये सजवली होती. त्या ठिकाणी नीतू माली अगदी आपल्याला पाहायला मिळाला. हा फटका मनगडातली ताकद दाखवत असताना हा विजयी षटकार आलाय. एक षटक हाताळलं, 5 धावा दिला आणि 3 महत्वपूर्ण विकेट ज्याने मिळवला तो पंकज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पंकज, आपण या आपल्या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचं. हार्ड लक कडाव टीम. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.